तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये पाऊस सुद्धा काल पाहायला भेटलेला आहे, ते बी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटलेला आहे. हो, नक्कीच. आता सर बरेचसे शेतकरी मित्र आपल्याला फोन सुद्धा करत होते की पुढील काय कंडिशन राहणार, पुढील 5 ते 6 दिवसाची, तर सविस्तर अंदाज द्यावा सर शेतकऱ्यांना. नक्कीच. रोज वातावरण गरजत आहे, आर्जत आहे आणि अनेक ठिकाणी तो पडतो सुद्धा. हो. पण म्हणावा असा पाऊस महाराष्ट्रात झालेला नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही प्रतीक्षा बाकी आहे. कुणाच्या गावखेड्याच्या आजूबाजूला तर कुणाच्या तालुक्यामध्ये पाऊस चालू असतो आणि रोज चालू आहे पाऊस. असं नाही की बरोबर. तो बंद पडलेला आहे. हो. काही ठिकाणी नुकसान पण झालंय, त्याचे व्हिडिओ पण आलेत. काही ठिकाणी सोलार उडून गेले, काही ठिकाणी पत्रा पण उडून गेलाय. आजच्या या रेकॉर्डिंगमध्ये पेरणी संदर्भात आणि मान्सूनचा पाऊस नक्की येईल अशा संदर्भात देखील आपण आज रेकॉर्डिंगमध्ये शेवटपर्यंत पहा. बरोबर सर. सचिन ठाकरे सर आपल्या भागामध्ये वाशिम जिल्हा असेल, हिंगोली असेल आणि इतर मराठवाडा, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खानदेशही असेल. हो. या सगळ्या भागांना असा अवकाळी पावसापेक्षा मान्सूनचाच पाऊसची आता चाहूल लागली. कारण की अवकाळी पाऊस त्यांना माहिती आहे. त्यांच्या परिसरापर्यंत येतोय, एखादा कोपरा घेतो आणि तो सोडून जातोय. बरोबर. पण ही काही परिस्थिती आहे ही कधी बदलणार आहे? जेणेकरून थोडा का होईना पण सगळ्यांना सर्वशाम कधी पडेल हा मुख्य प्रश्न शेतकरी तुमच्याही चॅनलवरती आणि माझ्याही वैयक्तिक फोनवरती विचारला जातोय. बरोबर. कारण की अवकाळीचं जी काही गॅरंटी आहे ती पडेल अशी नसते. येतो मात्र नक्की आहे, पण पडेल कितपत हे सांगता येत नाहीये. बरोबर सर. एक्झॅक्टली पहा 15-16 पासून मान्सून महाराष्ट्रामध्ये सुरुवात करणार आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यापासून तो सुरुवात करेल आणि जसं तुम्हाला मी कालच्या पण रेकॉर्डिंगमध्ये सांगितले की 15-16 पासून तो सुरुवात करेल 22 पर्यंत. हो. पण एक्झॅक्टली तो 19, 20, 21, 22, 23 याच टायमिंगमध्ये मराठवाडा, विदर्भ संपूर्णतः पावसाला सुरुवात करण्याची तारीख आहे. बरोबर सर. व्यापणारी नाहीये, पडेल किंवा नाही पडेल हे सांगता येणार नाहीये. पण जे काही 15-16 पासून सुरुवात होते ती जी आहे ती 25%, 40% अशी आहे. पण सर्वदूर सगळीकडे पेरण्या स्टार्टअप होईल ही तारीख जी आहे ती जवळपास 15-16 पासून ते 22 पर्यंत 30 तारीख आहे. ठीक आहे. हो. आता मान्सूनचा पाऊस आहे 2 दिवस मागे किंवा 2 दिवस पुढे. पण कॉमन जी तारीख आहे ती 21, 20 अशी आहे. हो. म्हणजे 20 तारखेला सुरुवातच होईल पेरण्याची. आणि काही शेतकरी धुरळ पेरणी आता करतोय त्यांना एक विनंती आहे. अवकाळी पाऊस पडला तर तो माल उगवून वर येईल. परत तुम्हाला 14, 12, 13, 14, 15, 16 जर पाऊस नाही पडला या 2-4 दिवसामध्ये तर ते पीक हो. खराब होऊ शकतं. त्यामुळे धुरळ पेरणी शक्यतो टाळा आणि जे शेतकरी आवर्जून धुरळ पेरणी करतात त्यांना त्याचा फायदा माहिती आहे. तर एक विनंती आहे जमीन जर कोरडी असेल तर 15-16ला धुरळ पेरणी करू शकता. ते तुमच्या रिस्कवरती सुद्धा. तुम्ही करताय म्हणून तुम्हाला ते सांगतोय. बरोबर. अन्यथा हे रिस्की असतं. हो. आणि मान्सूनची प्रतीक्षा आता काही दिवसासाठी राहिलेली आहे. पहिली गोष्ट अशी आहे की मान्सून आता कुठपर्यंत आहे हे हा विषय पूर्ण करूयात आणि ह्या 2-4 दिवसात मान्सूनच्या पूर्व पाऊस जो आहे तो कुठे पडणार ते देखील सांगूयात. बरोबर. सध्या मान्सून जो आहे तो पूर्णपणे कोकणातून पुढे सरकलाय. आज मध्यरात्रीपर्यंत किंवा पहाटेपर्यंत मान्सून हा मुंबईत दाखल होईल. काल सांगितलं की 36 तासामध्ये 1 ते 24 तासाच्या आतमध्ये मान्सून हा तिथे दाखल होईल. मग महाराष्ट्रामध्ये पसरायला त्याला कमीत कमी 6 दिवसाचा कालावधी एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं 14-12 तारखेपर्यंत त्याचे वारे मान्सून महाराष्ट्र व्यापायला सुरुवात करतील. बरोबर. मान्सूनचा पाऊस येण्या अगोदर मान्सूनचे वारे येत असतात. नैऋत्येकडनं उत्तरेकडे व दक्षिणेकडे अशी पूर्वेकडे त्याचा प्रवास असतो. तर हा मान्सून महाराष्ट्र व्यापेपर्यंत त्या काळामध्ये मान्सून पूर्व पाऊस देखील पडतो. 4 ते 5 दिवस लागतील. त्यामुळे 15-16 पासून स्टार्टअप करेल आणि 20-21 पर्यंत मान्सून चांगल्या पद्धतीनं बरसायला सुरुवात देखील करेल. म्हणजे बरोबर. 4 दिवसात पूर्ण महाराष्ट्र बेताल त्याला लागतात हे शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे. बरोबर सर. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज सांगली, सोलापूर, 7 जूनला बीड जिल्हा, अहिल्यानगर हा देखील भाग आहे. हो. जळगाव, धुळे ह्या परिसरात मोजक्या ठिकाणी आहे. पण नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली या भागात देखील कालच्या सारखंच काही ठिकाणी आसूल व्याप्ती जास्त आहे. नांदेड वगैरे भागामध्ये. तर अशा प्रकारचा पाऊस दिवस मावळता दुपारनंतर सक्रिय होणार आहे. जालन्याचाही समावेश आहे. परभणी आहे, लातूर, धाराशिव आहे, बीड जिल्हा आहे आणि दक्षिण महाराष्ट्राचे एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये काही मोजक्या भागांना का होईना मेघगर्जनेचा पाऊस नेहमी पडत असतो. त्या पद्धतीने थोडीशी वाढ होऊन पडणार आहे. बरोबर. आता याच्यामध्ये आज जो बदल होणार आहे दुपारनंतर दिवस मावळता तो बदल अनपेक्षित आहे. म्हणजे कालच्यापेक्षा थोडा बरा असेल आणि दिवसेंदिवस ही वाढ होत राहणार आहे. आता अनेक जणांना सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न पडलाय तो म्हणजे मान्सून पूर्वच पाऊस किती दिवस चालणार आहे. एक्झॅक्टली मान्सूनचे वारे महाराष्ट्रात येईपर्यंत हा वारा
पाऊस चालणार आहे. तर 12 तारखेपर्यंत मान्सून पूर्व पाऊस असेल. तिथून पुढे 2 दिवस वातावरण हे क्लिअर झाल्यासारखं वाटेल. मग 15-16 पासून मान्सूनचे ढग आणि त्यातनं बारीक सारीक पाऊस जो सर्वव्यापी असतो तो पाऊस ऍक्टिव्ह होऊन जाईल. आणि नंतर सुरुवात तेंडवलती ईदवर किंवा 1.5 फूट ओल जाईल असा जो पाऊस असतो तो 18-19 पासून ते 20-22 तारखेला चांगली ओल करणार आहे. म्हणजे बरोबर. एक्झॅक्टली सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसाला आणि शेवटच्या आठवड्यामध्ये पेरण्या पूर्णपणे क्षमतेने होतील. हो. आणि याच मान्सूनच्या आगमनाची जी काही वाट महाराष्ट्र पाहतोय तो मान्सून चांगल्या गतीनं आहे. एखाद-दोन अडथळे येतात पण ते सुद्धा 2 दिवसात दूर होतात. त्यामुळे जास्त काही चिंता करायची गरज नाहीये. बरोबर. आणि मान्सून पूर्व पाऊस तुम्हाला मी जे काही मागे सांगितलंय तुम्ही म्हणताय की तुमची ही तारीख होती ती तारीख होती. त्या प्रत्येक तारखेला एवढंच सांगितलंय की मोजक्या ठिकाणी पडेल. सर्वदूरची व्याप्ती एकानेही सांगितली नाही आणि मी सुद्धा सांगितली नाहीये. त्यामुळे जे सांगितले त्यावरती लक्ष देऊन ऐकावे. या व्यतिरिक्त ठाकरे सर काही प्रश्न असतील तर बिनधास्त विचारू शकता. सर, सर्वात प्रथम जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा तो म्हणजे यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल की कमी? हे बघा 10% सरासरीपेक्षा कमी सांगितलेला आहे आणि तो कमी सुद्धा होणार आहे कारण की अल निनो आहे. हो. पण अल निनो म्हणजे दुष्काळ नाही. तुम्ही गोड जिल्ह्याबद्दल बातमी ऐकली असेल बघा बरोबर, बरोबर सर. परवाच्या पेपरमध्ये. हो. गोड जिल्हा तर असा अल निनो आहे त्याचे विपरीत परिणाम उलटे होतात. म्हणजे येणाऱ्या परतीच्या मान्सूनमध्ये ढगफुटी होणं, अतिवृष्टी होणं, महापुराचे संकट येणं, तर काही भागांना पाऊस खूप कमी पडणं असे हे 2 त्याचे सिस्टम असतात आणि ते देखील आपल्याला येत्या काळामध्ये बघायला मिळतील. पण सध्या पेरणीचा काळ आहे. त्या पेरणीच्या काळामध्ये पेरणीचीच पंचायत पडली आणि ती पेरणीची पंचायत ह्या एका आठवड्यामध्ये पूर्णपणे निघून जाईल. बरोबर सर. आणि सर दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या भागात सर्वाधिक पावसाची शक्यता जास्त आहे? मान्सूनच्या पावसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठवाडा, विदर्भ हा सर्वाधिक जास्त शासनाने कमी सांगितलेला आहे. पण तो हो. टॉप नंबर 1ला राहणार आहे. कारण कंडिशन अशा आहेत की महाराष्ट्राच्या जो काही मध्य भाग जो येतो तो मराठवाडा, विदर्भ येतोय. पूर्व समुद्र जो बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमी समुद्र जो अरबी समुद्र आहे. बरोबर. या दोन्हीच्याही मध्य भाग मराठवाडा, विदर्भ येतो आणि दोन्हीकडनं जरी वारे आले तर ह्या भागामध्ये ढग स्थिरावतात. हो. काही प्रमाणात कवना ढगांचा जो काही मिलाप आहे ते चांगला ऍक्टिव्ह राहतो. हे दरवर्षी घडणाऱ्या कंडिशन असं आहेत. बरोबर. आणि मराठवाडा, विदर्भ हा आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक ढगफुटीचा मानलेला जाणारा भाग आहे. हो. आपण अनेक बातम्या याच्याबद्दल पाहिल्या त्यामुळे येत्या काळामध्ये याच्यावरती फारसं चिंतन करण्याची गरज पडणार नाही. तो येणारा काळ स्पष्ट व्यक्त करेल. फक्त आता मान्सूनच्या पेरण्या आणि पेरण्या संदर्भात मान्सूनची जी काही ओढ लागली आहे ती आता अवघ्या काही आठवड्याभराच्या कालावधीवरती आहे. सध्या बरोबर. मान्सून पूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी पेरण्या मार्गी लागणं चालू आहे. परतूरमध्येही काल झालाय. काही ठिकाणी जळगावमध्येही झालाय. सांगली, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूरमध्येही काही ठिकाणी झालाय. व्याप्ती कमी आहे पण ती सुद्धा भरून निघेल अशी आशा आहे. हो, बरोबर सर. मात्र सर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की विदर्भामध्ये पाऊस कमी राहणार यंदा. येणारा काळ चित्र स्पष्ट करेल. आता लोक संपूर्ण महाराष्ट्रात मध्ये आता विदर्भावरती आणून ठेवले. विनाकारण शेतकऱ्यांना टेन्शन देऊ नका. सरळ सरळ सांगा बियाणं खरेदी करू नका, पेरण्या करू नका. हे सोपा आणि सध्या साधा पर्याय आहे. बरोबर. एकीकडे स्वतःच सांगणाराच तयारी करतोय, स्वतः सांगणारा धुरळ पेरणी करतोय आणि दुसरीकडे दुष्काळाची भाषा करतोय. हे स्पष्ट चुकीचं आहे. ज्या काळामध्ये सगळ्यांनीच सांगायचं की शेतकऱ्यांवरती अडचणीचं संकट आहे आणि त्या माणसाने जर नाही पेरलं तर त्याच्यावरती काही रोग येणार नाही, त्याला काही दुखवं नाही. बरोबर. जरी तरी पिकवून शेती पिकायची वेळ येते तरी नाही पिकवून तरी ती वेळ येणार आहे. फरक काहीच पडत नाहीये. हा फक्त बरोबर. शेतकऱ्यांनी एक विनाकारण घेतलेलं टेन्शन आहे. तुम्ही पेराल तेच हाल आहेत विक्रीपर्यंत, हो. नाही पेराल तर तेच हाल आहेत. तुम्ही कोणते बरोबर. हाल स्पष्टपणे चांगले मानता हे तुमच्यावरती डिपेंड आहे.